मंडळी राम राम. शेतकरी एकीकडे उत्पन्न होऊन राहिलो नाही म्हणून शेतकरी सोडणारा शेती, पण अचलपूर तालुक्यातल्या नर्सरी गाव आहे, त्या नर्सरीच गावचे श्री राजेश पाटील यानं इतकी जबरदस्त नर्सरी तयार केली की संपूर्ण विदर्भात या ठिकाणची नर्सरी प्रसिद्ध आहे. याच्या नर्सरीतली झाडं मुंबई झालं, दिल्ली झालं, हैदराबाद झालं, मोठे मोठे जितके शहर आहेत की नाही त्या ठिकाणी यायचे झाडं गेल्यात. आज त्या वाडीत मी आलो आहे. जवळपास 3-3.5-4 एकरावर पसरलेली याची नर्सरी, आणि याचं प्लॅनिंग जर पाहिलं ना तर खरंच वाटते शेतकरी असावा असा तर असा. आज मी या नर्सरीत आलो. या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारचा व्यवस्थापन करून आणि कोणत्या कोणत्या प्रकारची कितंबे करून या माणसानं जी आपली नर्सरी आहे की नाही हे जिवंत ठेवली हे आपण पाहणार आहोत. विशेष म्हणजे या माध्यमातून खरोखर शेतकरी कसा असावा हे आपण या ठिकाणचे जे मालक आहेत की नाही त्याच्या तोंडून ऐकून घेणार आहोत. माझ्यासोबत या नर्सरीचे मालक असणारे आमचे राजेश भाऊ कोरात. राजेश भाऊ, एकाकडे जर शेतकरी म्हटला राजेहो निरा वावर दुरी इकून तिकडे अमरावती लेन परत वाढायला प्लॉट घेऊन आला, तर तुम्ही हा नर्सरीचा व्यवसाय का निवडला आणि किती वर्षापासून निवडलाय? हा आता मला जवळपास समजा आता 7 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि हा नॅचरल झाडाची मलाच खूप आवड होती, त्याच्यामुळे मग मी हा स्वतःच धंदा निवडला आहे. आणि हा खूप मेहनतचा आणि खूप चांगला नॅचरल धंदा आहे. आणि तो मी प्रामाणिकपणे स्वतः करतो आणि राबूनही घेतो मजुरांकडून. त्याच्यामुळे माझी जे नर्सरीची बाग आहे एकदम चांगली, एकदम मस्त बढिया आहे एकदम. आणि याच्यामध्ये सगळ्या व्हेरायटीचे झाडं आपल्याकडे उपलब्ध आहेत. भाऊ, तुमची नर्सरी पाहिली राजू, इतकी मोठी नर्सरी आहे, तर तुमच्या नर्सरीत कोणत्या कोणत्या प्रकारचे फुलझाडं, कोणत्या कोणत्या प्रकारचे फळझाडं, कोणत्या कोणत्या प्रकारचे शोचे झाड आहेत? जी दादा, माझ्या नर्सरीमध्ये समजा आउटडोर, इंडोर आणि फळांचे पण भरपूर व्हेरायटीचे झाड आहेत समजा. आणि बुटी कलम पासून बनवलेले पण झाड आहेत, आणि बोनसाई केलेले झाड आहेत. इंडोरचे नवीन नवीन खूप असे वेगळे वेगळे झाड आहेत माझ्याकडे. स्टोन कुंड्या, कलरच्या कुंड्या, सेरेमिक्स कुंड्या, हे भरपूर व्हेरायटी आहेत. चांगल्या चांगल्या मोठे मोठे मॉलमध्ये असतात त्या कुंड्या माझ्याकडे सध्या उपलब्ध आहेत. आणि आपल्याकडे जे समजा नॅचरल पद्धतीनं जे आपण समजा जे झाडं तयार करतो ना इंडोर मध्ये, ते माझ्याकडे मस्त नेट हाऊस आहे पूर्ण मोठं. त्याच्यामध्ये मी त्याची जोपासना करतो आणि गिरायकाला पण पूर्ण समाधान करतो. आणि त्यांचे फोन वगैरे आले तर त्यांना मार्गदर्शन पण व्यवस्थित एकदम त्यांचं समाधान होईल असं त्याचं मार्गदर्शन करतो. तुमची आता नर्सरी पाहिली मी, तुमच्या नर्सरीतलं जे म्हणजे फुलझाड आहे, तुमचं जे मटेरियल आहे हे आतापर्यंत महाराष्ट्राबाहेर कुठे आतापर्यंत तुम्ही निर्यात केलाय बा? आपले समजा आतापर्यंत महाराष्ट्राच्या आतमधले जे काही गाव आहेत आणि अदर पण बाहेरचे पण जे टुरिस्ट लोक येतात ते पण माझ्याकडून खूप सारे याने व्हेरायटीचे झाडं घेऊन जातात. त्याच्यामध्ये मटेरियल पण भरपूर आहे आपल्याकडे, कुंड्या वगैरे आहेत आणि झाडं पण भरपूर व्हेरायटीचे आहेत. वनस्पती युक्त म्हणजे हा ते पण आहेत आपल्याकडे. त्याच्यामुळे रिस्पॉन्स भरपूर आहे आणि बाहेरच्या लोकांचा, टुरिस्ट लोकांचा पण रिस्पॉन्स खूप आहे आपल्याला. आता फुलझाड जर म्हटलं तर भल्ले सेन्सिटिव्ह जीव असतात. हे फुलझाड तुमचा टोटल नर्सरी किती एकरावर आहे आणि तुम्ही कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरून हे फुलझाडाची जे नर्सरी जगवता बा?
आता आमची हे नर्सरी समजा आपण जे फवारणी वगैरे आहे ना त्याच्यामधली समजा सेन्सिटिव्ह औषध आहेत एकदम, म्हणजे का झाडांना इजा पण नाही झाली पाहिजे आणि व्यवस्थापन पण झाडाची एकदम वेगळी अशी चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. त्यासाठी आपण कृषीच्या याच्यातूनच आपण औषधं वापरून ते झाडांना हेल्दी बनवतो. माझ्यासोबत या ठिकाणी एक समाधानी असणारे आमच्या तिवारी मॅडम आहेत. मॅडम नमस्कार, गावरान 90 तुमचं स्वागत आहे. तर मला एक सांगा, किती वर्ष झाले तुम्ही या ठिकाणून फुलझाडं नेता आणि तुम्ही हे फुलझाडं नेऊन समाधानी आहे काय? जवळजवळ 5-6 वर्ष झाले आम्ही इथून फुलझाडं घेऊन जातो. आम्हाला समाधान आहे. कारण फुलझाडही चांगले असतात, झाडही चांगले असतात. आणि एकदा सेवा. विश्वास बसला तर म्हणून इथूनच घेऊन जातो आम्ही, कुठून दुसरीकडून घेत नाही. आणि रेट ही वाजबी हाँ। है। रेट जो है इनके झाड़ों के ऐसे कलम के सब वाजबी रेट लगाते हैं पाटिल साहब, और अच्छा काम है इनका, हम हर साल लेके जाते हैं। हे आहे स्टोन कलर, स्टोन कुंड्यामध्ये ठेवू शकतो आपण, यांना डेकोरेट पण करू शकतो आणि ओरिजिनल झाडामध्ये पण ठेवू शकतो, फिश पॉट मध्ये ठेवू शकतो. हे बघा, हे आहेत सिरॅमिक पॉट. याच्यामध्ये आपण इंडोर किंवा ओरिजिनल झाडं किंवा आर्टिफिशियल झाडं हे पण आपण ठेवू शकता घरातनी, स्पोर्ट्स मध्ये किंवा आपल्या हॉलमध्ये. हे सुंदर आहेत आणि हे असे डॉल पण आहेत, टॉर्टोटाईज आहेत, पॉट आहेत आणि मोठे गार्डन मध्ये पण ठेवू शकता. मोठ्या मोठ्या गार्डन साठी छान आहेत. आणि हे पण आहे माठ वगैरे आहेत पाण्याचे, आपण पाणी थंड वगैरे पाणी राहते त्याच्यामध्ये. हे बघा किती सुंदर पॉट आहे आणि एवढ्या साऱ्या व्हेरायटीज आहे इथं. आपण सर्व प्रकारचे झाडं वगैरे ठेवू शकता. हे अशी व्हेरायटी कुठेच मिळणार नाही. अमरावती जिल्ह्यात तुम्ही कुठेही जा, तुम्हाला एवढ्या सुंदर प्राइस मध्ये कुठेही मिळू शकणार नाही. ते फक्त केवळ आमच्या पाटील नर्सरी मध्ये मिळेल. आणि पाटील नर्सरी हे काही खूप आतमध्ये नाही, रोडवरच आहे, दिसतात ठिकाणी पण समोरच आहे. तेव्हा तुम्ही येऊन याचा उपयोग घेऊ शकता. हे पहा, सर्व सुंदर सुंदर पॉट आहेत, मोठे मोठे पॉट आहे, गार्डन पॉट, आर्टिफिशियल पॉट, छोटे छोटे पॉट. तुम्ही येऊन बघू शकता एकदा. हे बघा, आमच्या इकडे छान लॉर्ड बुद्ध त्यांचे कुठे पण आहेत, त्यांच्यामध्ये आपण आर्टिफिशियल किंवा ओरिजिनल झाडं पण लावू शकतो. आणि विशेष म्हणजे तुळशी बिंद्राबन आहे, जे जसं आपल्या अंगणाला सुशोभित करणार आहे असे छोटे मोठे सर्व तुळशी बिंद्राबन आहेत, टॉर्टोटाईज आहेत. हे स्ट्रेल मध्ये, ट्रायंगल मध्ये, गोल शेप मध्ये सर्व प्रकारचे बाउल्स वगैरे छोटे छोटे आहेत. ते आपण इथं येऊन पाहून घेऊ शकता. कारण की तुम्हाला असं कुठंच मिळणार नाही आहे. हे अमरावती जिल्ह्यात फक्त एकमेव ठिकाण आहे. हे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे आहे, टॉर्टोटाईज वगैरे आहेत. टॉर्टोटाईज पहा किती सुंदर दिसतात. आणि हे बघा, हे आहे लकी बांबू. हा लकी बांबू एवढा सुंदर आहे की आपल्या हॉलला सुशोभित करू शकतो आणि हा सर्वांना गिफ्ट पण देऊ शकतो आपण चांगल्या चांगल्या कार्यक्रमाला. याला म्हणून याला लकी बांबू असे म्हणतात. हे बघा, हे आहे स्प्रे पंप. हे फवारणीसाठी आपण झाडावर औषधी वगैरे मारण्यासाठी यूज करू शकतो. याच प्रकारे सर्व प्रकारचे साहित्य आमच्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहे. हे बघा, हे याला म्हणतात मोस्टिक. हे आपण झाडामध्ये स्ट्रेट राहण्यासाठी यूज करू शकतो. आणि हे मोस्टिक मनी प्लांट वगैरे जे झाडं असतात त्यांना स्टिक राहण्यासाठी आपण यूज करू शकतो. हे मोस्टिक आपल्याला मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध नाही आहे. हे बघा, ह्या सर्व फायबरच्या कुंड्या आहेत. इथं स्क्वेअर मध्ये किंवा कॅरी मध्ये मोठ्या मोठ्या कुंड्या, सर्व ह्या कुंड्या उपलब्ध आहेत. छोट्या वगैरे फायबर मध्ये उन्हात ह्या सर्व्हिस पण देऊ शकतात, खराब नाही होत आणि याची लाईफ पण छान आहे. हे बघा, हे सर्व व्हाईट वगैरे छोटे मोठे पॉट सर्व हे फायबर मध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे. मंडळी, आज आपण गावरान 90 वर पाहिली एका सक्सेस शेतकऱ्याची मुलाखत. पाटील नर्सरी, धारणी रोड, परतवाड्याच्या समोर आले की नर्सरी नावाचंच गाव आहे, त्या ठिकाणी नर्सरी आहे. या ठिकाणी इतक्या प्रकारचे फुलझाडं उपलब्ध आहेत. तुम्हाला सांगतो मी की इतक्या प्रकारचे फुलझाडं कोणत्याच ठिकाणी पाहायला भेटत नाहीत. विशेष म्हणजे फुलझाडं आहेत तर आहेत, पण तुम्हाला आंब्याच्या जितक्या व्हेरायट्या पाहिजात तितक्या साऱ्याच्या साऱ्या व्हेरायटी या ठिकाणी मला पाहायला भेटल्या. शोचे झाडं इतक्या प्रकारचे आहेत की मला त्या शोचे झाडं तुम्हालाच माहिती आहे, मला काहीच आठवत नाही, इंग्रजी आपल्याला जमत नाही. याशिवाय ज्याचे स्टँडर्ड घर आहेत ना, त्याच्या घरात जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या कुंड्या तुम्ही पाहत असाल किती मोठ्या प्रकारच्या कुंड्या या ठिकाणी आहेत. हे सर्वच्या सर्व साहित्य अत्यंत माफक दरात या ठिकाणी तुम्हाला पाटील नर्सरी, धारणी रोड, नर्सरी, गौरखेडा कुणबी या ठिकाणी उपलब्ध आहे. खाली स्क्रीनवर जो नंबर दिसतो ना, या नंबरावर फोन लावा. आपले माणसं आहे. आणि विशेष म्हणजे शेतीपूरक व्यवसाय करणारा नर्सरी उद्योगधंदा मराठी माणसाच्या प्रगतीसाठी आणि भविष्यासाठी आवश्यक आहे. अशाच प्रकारे कृषीविषयक कार्यक्रम पाहायचे असले तर गावरान 90 वर जा. गावरान 90 सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून की यशस्वी शेतकरी बी तुम्हाला याच ठिकाणी पाहायला भेटले पाहिजे.